नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 100 मेंढ्याचे उत्पन्न आणि खर्च किती येईल याविषयी माहिती घेणार आहोत. 100 मेंढ्या पाळल्याने निव्वळ नफा किती मिळतो, औषधाचा खर्च किती येईल आणि कामगाराचा खर्च किती येईल. मेंढीपालन करताना मेंढपाळाचा वर्ष 14 महिन्याचा असतो, कारण मेंढीचा गाभण काळ 5 महिने आणि भाकड काळ 2 महिने, एकूण 7 महिन्याचा एक वेद भेटेल. वर्षामध्ये 2 वेद घेण्यासाठी 14 महिन्याचा कालावधी लागतो. त्यासाठी आपण 14 महिन्याचे साधारण वर्ष धरले आहे. पण काही मेंढ्या 2 वेद घेण्यासाठी 17 ते 18 महिने घेतात. कळपात 25 ते 30 मेंढ्या तरी 17 ते 18 महिने 2 वेतासाठी घेतील. पण जास्तीत जास्त मेंढ्या 14 महिन्यात वितील. आपल्याला पिले 3 ते 4 महिन्याची झाल्याने काढावं लागतील. काही जण जास्त दिवस पिले ठेवतात, पण मेंढ्या लवकर गाभण राहत नाहीत. तरी मेंढीपालन करताना 14 महिन्याचं एक वर्ष धरू. 14 महिन्यात मेंढी 2 वेद देणार. मेंढ्यांच्या पिलांना 2 महिने दूध प्रॉपर पाजवावे. 2 महिन्याच्या आधी मेंढी गाभण राहिली तर मेंढ्यांची पिले कमजोर होतील आणि मेंढ्या पण खराब होतील. 14 महिन्यात सर्वच मेंढ्या वितील असे नाही. 100 मेंढ्याची 14 महिन्यात 200 पिले होतील असंही नाही. मी आता सांगितल्याप्रमाणे काही मेंढ्या वेळ घेतात गाभण राहण्यासाठी, त्यामुळे 14 महिन्यात आपल्याला 150 पिले होतील. 14 महिन्यात 150 का म्हणतो तर काही पिलांना मर होईल. नियोजन योग्य केल्याने पिले मरणार नाहीत, तरी 5% तरी मर होणार आहे. समजा 100 मेंढ्यामध्ये 180 पिले जन्मली, त्यातली 20 मेंढ्या डबल येण्यासाठी वेळ घेतात, म्हणून 100 मेंढ्यांची साधारण 180 पिले पकडली. त्यातही 30 पिलांची मर होईल असं पकडलं. 30 पिले मरणार नाहीत, परंतु भरपूर प्रमाणात रोगराई येत आहे. नियोजन केल्याने मर होत नाही. योग्य वेळेवर औषध दिले तर मर होत नाही, परंतु तरी 150 पिले पकडले. 2.5 ते 3 महिन्याची पिले 4 ते 5 हजारापर्यंत विकतात. जास्त दिवस ठेवल्याने पैशात वाढ होणार. 5 महिने ठेवून काढला तर 6 ते 7 हजार रुपये प्रत्येकी पिलांना भेटतील. 6 ते 7 हजार का तर ह्या व्हिडिओत आपण गावरान मेंढ्यांची पिले धरली आहेत. गावरान मेंढीला भाव कमी असतो असे नाही, गावरान मेंढीला पण भाव चांगला मिळतो. मी स्वतः गावरान मेंढ्या पाळतो. गावरान मेंढ्यामधून पण पैसे चांगले होतात. एका वर्षात 150 पिले म्हणले तर सरासरी पिलांचा रेट हा 6,000 पर्यंत धरला आहे. 7 ते 8 हजार काही ठिकाणी पण रेट मिळतो, पण या भागात 6 ते 7 हजार पर्यंत भाव लागतो, कारण आपली पिले 4 ते 5 महिन्याची आहेत. त्यांची योग्य सोय केल्याने 5 ते 4 महिन्यात 6,000 रुपये एक पिलू देऊन जाईल. 150 पिले 6,000 आणि होतात 9 लाख रुपये. 100 मेंढ्यामध्ये 9 लाख ही रक्कम खूप आहे. त्यासोबत मेहनत पण आहे. जर तुमच्यात मेहनत करायची जिद्द असेल तर हा व्यवसाय तुमचाच आहे. मेहनत करण्याची इच्छा नसेल तर मेंढीपालन करूनही काही फायदा होणार नाही. मेंढ्या चारताना खूप साऱ्या समस्या येतात. हे सर्व हँडल करणं जमावं लागते. त्यांची माहिती घ्यावी लागते. व्हिडिओच्या पुस्तकाच्या द्वारे औषधाची माहिती घ्यावी लागते. मेंढीपालन आता पारंपरिक राहिलं नाही, ते आता आधुनिक होत आहे. औषधाची माहिती घ्यावी लागणार आहे. मोठ्या प्रमाणात औषधाच्या कंपन्या आल्या आहेत, पण चांगले औषध कोणते आहे हे समजूनच मेंढ्यांना द्यावे लागणार आहे. 9 लाख हा निव्वळ नफा नसून त्यामध्ये पण औषधाचा खर्च आहे आणि कामगाराचा खर्च आहे. तुमच्या गावात 100 मेंढ्यांचे 2-3 कळप असतील तर कामगाराचा खर्च वाचणार आहे. काही गावात एकच कळप असतो, त्यामुळे तिथे कामगार ठेवावा लागणारच आहे. पण 100 मेंढ्यांना 2 कामगार परवडणार नाहीत. एक कामगार पकडा आणि स्वतः एक जण. काही जण गाव सोडून जात नाहीत, त्यामुळे एक कामगार आणि स्वतः असे दोघे मिळून 100 मेंढ्या सहज पाळू शकतील. गावात चारवणे सर्वांसाठी शक्य नाही. गावोगावी खूप सारे कळप असतात. एकाच गावात 10-20 कळप असतील असे सर्वत्र नसते. काही ठिकाणी 1-2 कळप पण असतात. कामगाराचे 1 लाख ते 1.5 लाख धरा. औषधाचा खर्च 25,000 आणि सुक्या चाराचा खर्च 25,000. काही वेळा जास्त प्रमाणात रोगराई आल्याने औषधाचा खर्च हा 50,000पर्यंत पण होईल. ते रोगराईवर अवलंबून आहे. पण 25,000चं औषध लागणार असं आपण धरू. सर्व खर्च 2 लाख होईल.
तरी तुमच्याकडे 7 लाख उर्वरित राहतील. सुरुवातीला एवढा पैसा येणार नाही. 3-4 वर्षे मेहनत केल्याने पैसा येईल. तोपर्यंत तरी आपल्याला मेंढ्या वाढवाव्या लागतील. यामध्ये स्वतः कामाचे पैसे धरले नाहीत. जर दुसरीकडे काम केले तर पैसे भेटणारच. स्वतःचा व्यवसाय आहे, त्यामुळे यात स्वतःचे कामाचे पैसे धरले नाहीत. स्वतःचे पैसे धरले तरी 1 लाख होतील, 6 लाख रुपये उरतील. जर चांगली मेहनत केल्या तर पैशात नक्की वाढ होईल. जातीवंत मेंढ्या पाळल्या तर अजूनही पैसा जास्त येईल. तरी पैशाला बघून मेंढ्या केल्या तर हे रिस्क आहे. तुमच्या गावरान मेंढ्या कमी बिमार पडतात, कारण या गावरान मेंढ्या इथल्या वातावरणात सेट झालेल्या असतात. या मेंढ्यांना जातीवंत मेंढ्यांच्या प्रमाणात कमी रोगराई येते. तुम्ही म्हणताल, तुम्हाला कसे माहीत? तुमच्याकडे तर गावरान मेंढ्या आहेत. जातीवंत मेंढ्यांना असं का म्हणतो तर कित्येक वेळा जातीवंत मेंढ्यांना वातावरण सेट होत नाही, त्यामुळे रोगराई भरपूर प्रमाणात येते. कित्येक वेळा हा प्रकार पण घडतो. मेंढ्यांचा पूर्ण कळप विकून नवीन मेंढ्या आणतात आणि नुकसान करून घेतात. हा मात्र एवढं आहे, बंदिस्त करायचा असेल तर कोणत्याही मेंढ्या पाळा. त्यामध्ये तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही आणि पैसे खूप भेटतील. पण पारंपरिक मेंढीपालन करायचं असेल, मुक्त संचार मेंढीपालन करायचं असेल तर गावरानच मेंढ्या पाळलेले योग्य आहे. आता पारंपरिक मेंढीपालन कमी होत आहे आणि आधुनिक मेंढीपालनाला सुरुवात झाली आहे. लोक आता बंदिस्त मेंढीपालन करण्याकडे वळत आहेत. या व्हिडिओत 100 मेंढ्या पाळल्या तर 7 लाख निव्वळ नफा भेटेल हे व्हिडिओद्वारे माहिती घेतली आहे. 7 लाख नफा मिळणं असं नाही, अधिक पण नफा मिळेल. चाऱ्याचे नियोजन, रोगराईचे नियोजन आणि प्राण्याचे योग्य नियोजन केले तर या पैशात निश्चित वाढ होईल. 30 पिल्ले मर धरल्या 30 पिल्ले मरतील असं नाही. कित्येक कळपात पिलांची मर होत नाही. वर्षाकाठी पिल्ले 10 ते 15 मरतील. सर्वत्र पिल्ले जास्त मरतील असं नाही. जन्मल्यानंतर जास्त मरत नाहीत, तरी काही मेंढ्या गाभडतात आणि काही रोग आल्याने पिल्ले मरतात. मेंढ्या गाभडतात तर ते पिलातच पकडावं लागेल. मेंढ्या गाभडल्या नाहीत अशा वेळेस पिल्ले होणारच आहेत, म्हणून गाभरलेली मेंढ्यांची पिल्ले पण मरमध्येच पकडावं लागतील. 30 पिल्ले मरणार नाहीत, 5-10% मर होते. हे रोगराईवर अवलंबून आहे. एखाद्या वर्षी खूप रोग येतात, एखाद्या वर्षी रोग येत नाहीत. त्या वर्षी पिल्ले मरणार नाहीत. आजच्या व्हिडिओत 100 मेंढ्यांचे उत्पन्न किती होईल हे पाहिलं आहे. कामगाराचा वर्षाचा खर्च आणि औषधाचा व सुक्या चाऱ्याचा वर्षाचा खर्च किती येईल हे पण बघितलं आहे. पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.